आपण पाहतोय भाग्यश्री, या सगळ्या प्रकरणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जातोय। राघवी, मी तेच मगाशी जे म्हणलं तसं की पोलिसांकडनं ही तक्रार नोंद व्हावी यासाठी प्रयत्न चालले। त्याचं कारण 24 तास इथे पोलिसांचा पहारा असतो, तर मग रात्रीचे पोलीस नेमके गेले कुठे होते आणि हे कृत्य कोणी केलं? जसं किशोरीताई म्हणाल्या की मनोरुग्ण असू शकतो, तर मनोरुग्ण असेल तर नेमकी त्याची चौकशी करा, त्याला शोधून आणा, काय प्रकार झालाय ते बघा, सीसीटीव्ही फुटेज काढा। हे सगळे जे सूचना आहेत त्या आता सध्या पोलिसांना देखील देण्यात आल्या आहेत आणि मी म्हटलं तसं की तिथे वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत, ते सगळ्याचा तपास करतायत। त्यामुळे सुरुवातीला पहिले सीसीटीव्ही फुटेज काढतील, त्यानंतर नेमकं तिथे कोण कोण होतं, काय काय घडलंय ते सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतील आणि त्यानंतर पोलीस स्वतःहून तक्रार दाखल करतील अशी अपेक्षा सध्या शिवसैनिक व्यक्त करताना पाहिलं तर प्रचंड मोठे प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते गोळा झालेले आहेत आणि किशोरीताई देखील म्हटलं की माँसाहेब हे शिवसेनेसाठी किंवा त्या पक्षासाठीच नव्हे तर तमाम महाराष्ट्रासाठी देखील एक वात्सल्य मूर्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। त्यामुळे माँसाहेबांचा ज्या वेळेला पुतळा उभा केला त्यावेळेला देखील त्यांचा एक मोठा उत्सव सोहळा केलेला पाहायला मिळाला होता। अत्यंत मनाने आणि मानाने त्यांचा हा पुतळा तिथे स्थापन केलेला होता आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर त्याची वेळोवेळी काळजी देखील घेतली जाते। अनेक वेळेला अनेक कार्यक्रमांना उद्धव ठाकरे स्वतः माँसाहेबांना पाया पडायला तिथे येत अगदी भाग्यश्री, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।